माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण अजूनही आमच्या घरात बाळाच्या हसण्याचा आवाज उमटला नव्हता. लग्नानंतर 3 वर्षांनी आम्ही उपचारही करून घेतले, पण काहीच आनंदाची बातमी मिळाली नाही. ही अवस्था पाहून कधी कधी मनात विचार यायचा, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असेल. पण मग स्वतःलाच समजवायचे, जे आहे तेही कमी नाही. उपचारानंतर काहीच निष्पन्न झालं नाही. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला IVF-चा सल्ला दिला. पण त्या उपचारासाठी खूप खर्च लागणार होता आणि आमच्याकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळे एक दिवस माझ्या नवऱ्याने सांगितलं की पैशांची खूप गरज आहे आणि इथे काही मार्ग नाही, म्हणून त्याला नोकरीसाठी परदेशी जावं लागेल. मला त्याला परदेशी जाऊ द्यायचं नव्हतं, कारण तो गेल्यावर मी पूर्णपणे एकटी पडणार होते. तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि माझे सासू सासरेही या जगात नव्हते. त्यामुळे आम्ही दोघं एकत्रच राहत होतो. देवाची कृपा म्हणून आमचं घर स्वतःचं होतं, नाहीतर त्यांच्या जाण्यानंतर माझं आयुष्य अजून कठीण झालं असतं. पण म्हणतात ना, गरज माणसाकडून काही करून घेते. शेवटी परिस्थितीपुढे हार मानून त्याला देश सोडून जावं लागलं. तो गेल्यानंतर मी घरात एकटीच राहत होते. सुदैवाने आमच्या शेजारचे लोक खूपच चांगले होते, त्यामुळे मला एकटेपणा फारसा जाणवत नव्हता. काहीही गरज भासली तर मदतीला धावून यायचे. माझ्या नवऱ्याचं नाव आलोक होतं. तो परदेशी जाऊन काही महिने झाले होते. पण एक दिवस आमच्या शेजारच्या काकूंनी माझ्याशी बोलताना सांगितलं की त्याचा मुलगा तेजस शिक्षणासाठी शहरात येणार आहे. लोकांनी त्याला वसतिगृहात ठेवण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांना ते पटत नव्हतं. त्या म्हणाले, तुला आणि तुझ्या नवऱ्याला काही हरकत नसेल तर माझ्या तेजसला तुझ्याकडे ठेवशील का? तो तुझ्यासोबत राहील तर मला त्याची काळजी नाही वाटणार. त्यांच्या या विनंतीनं मी थोडा वेळ शांत बसले, कारण आयुष्यात काहीतरी नवीन वळण येणार असल्याची जाणीव मला होत होती. तेजस येणार ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला, पण मला आता नवऱ्याची परवानगी घ्यावी लागणार होती. मी ही गोष्ट आलोकला सांगितलं तेव्हा त्यालाही काहीच हरकत नव्हती. उलट तो म्हणाला, तू एकटी राहतेस, तेजस आला की तुझं मनही लागेल आणि मीही इथे निर्धास्तपणे काम करू शकेन. आलोककडून परवानगी मिळाल्यावर मी ही गोष्ट माझ्या मोठ्या बहिणीला सांगितली. तीही खूप आनंदी झाली. 1-2 दिवसात तेजस आमच्याकडे राहायला आला. त्याच्या येण्याने घरात पुन्हा चैतन्य आलं, नाहीतर घर अगदी शांत असं आणि ओस पडल्यासारखं वाटत होतं. तेजस खूप काळजी घेणारा होता. तो नेहमी म्हणायचा, मावशी तुम्हाला काही काम करायची गरज नाही, तुम्ही आराम करा, आणि घरातलं सगळं काम तो स्वतः करत होता. त्या दिवसापासून तो दररोज रात्री मला चॉकलेटचं दूध करून द्यायचा. मी ते पिऊन शांत झोपायचे. सकाळी उठल्यावर स्वतः खूप हलकं वाटायचं आणि छान वाटायचं. मी हसत त्याला विचारायचे, अरे काय जादू आहे? तो हसत म्हणायचा, मावशी हा माझ्या हाताचा कमाल आहे. मी इतक्या प्रेमाने दूध बनवतो की तुमचा सगळा थकवा निघून जातो. त्याच्या या बोलण्यावर मीही हसत म्हणायचे, खरंच जिच्याशी तुझं लग्न होईल ती मुलगी खूपच भाग्यवान असेल. तू तिची काळजी खूप घेशील. आम्ही दोघंही हसायचो. आमच्या खूप गप्पा व्हायच्या. तो त्याच्या कॉलेजमधल्या गोष्टी सांगायचा आणि मी माझा वेळ छान निघून जायचा. पण एक दिवस मला एकटीनेच डॉक्टरांकडे जावं लागलं. तिथे मला समजलं, ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी माझ्यासमोर अहवाल ठेवीत सांगितलं, तुम्ही इतक्या दिवसांपासून याच गोष्टीसाठी उपचार घेत होता आणि आता गर्भधारण झाली आहे. तरी तुम्ही आनंदी होण्याऐवजी जिथल्यासारखे का वाटत आहात? ती खबर ऐकून मला काहीच कळेनासं झालं. इतक्या वर्षानंतर माझ्या आयुष्यात असं वादळ कसं आलं? मी डॉक्टरांशी काहीच बोलले नाही. अहवाल घेतला आणि बाहेर पडले. डोळ्यात अश्रू होते, मनात हजार प्रश्न होते. हे सगळं कसं झालं असेल? तो मुलासारखा होता माझ्या, मग तो असं कसं करू शकेल? आणि माझ्या घरात तिसरं कोणीही येत नव्हतं. तो तर माझ्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा होता, पण तो असं काही करू शकणार नाही. त्याला कसं ह्याची मी आरोपी ठरवू हे मला समजत नव्हतं. मी कसंबसं घरी पोचले. घरी पोचता पोचता संध्याकाळ झाली. तेजस घरी आला होता. मी दरवाजाची बेल वाजवली तर त्याने दरवाजा उघडला. मला पाहताच तो हसला आणि म्हणाला, मावशी कुठे गेल्या होतात? मी कित्येक वेळापासून तुमची काळजी करत होतो, तुम्हाला फोन करत होतो, पण तुमचा मोबाईल बंद लागला. मी घरात आले आणि तो माझ्या मागे मागे येत सगळं बोलत होता. त्याने मला पाणी चहा विचारलं, पण मी त्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मी त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. माझ्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. तो पुन्हा म्हणाला, मावशी तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात? मी थंडपणे म्हणाले, मला काही नको आहे, माझी तब्येत ठीक नाही, मला एकटी सोड, असं सांगितलं आणि मी माझ्या खोलीत गेले. दरवाजा बंद करून घेतला. गर्भधारणेचा अहवाल कपाटात ठेवला आणि स्वतःला ओढत जाऊन पलंगावर बसले. माझा विचार करण्याचं भानच हरवलं होतं, कारण तेजस माझ्या सख्ख्या भाचा होता, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा होता. माझ्यासाठी तो मुलासारखाच होता. त्याच्याबद्दल असं काही विचार करणं माझ्यासाठी अशक्य होतं. मी घरात सगळ्यात लहान होते आणि तेजसची आई माझी मोठी बहीण होती. तिचं लग्न झालं तेव्हा मी साधारण 8 वर्षांची होते आणि तेजस जन्मला तेव्हा मी 10 वर्षांची होते. मला माझ्या बहिणीच्या संगोपनावर अजिबात शंका नव्हती. ती आपल्या मुलाला अशी वागणूक देईल हे मी कधीच मान्य करू शकत नव्हते, पण माझ्या हातात असलेला अहवाल सतत त्याच्यावरच संशय घेत होता आणि शंका घेत होता.
कारण माझ्या आणि तेजसच्या शिवाय त्या घरात तिसरं कोणीच नव्हतं. मी डोकं दोन्ही हातानं धरून बसले तेवढ्यात मला गेल्या काही दिवसांची गोष्ट आठवली. तेजस दररोज मला दूध करून द्यायचा आणि ते पिल्यावर मला खूप गाढ झोप लागायची. मनात एक भयंकर शंका आली, तो त्या दुधात काही औषध तर मिसळत नसेल. आणि मी झोपल्यावर हा विचार मनात येताच मी मोठ्याने रडायला लागले. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात एकच प्रश्न घुमत होता, नात्यांना खरंच काही किंमत उरली नाही का? माणूस इतका स्वार्थी होऊ शकतो का, की वासनेपुढे सगळं विसरतो? मी त्याची मावशी होते, म्हणजेच आईसारखीच. मग तो माझ्याबद्दल असं कसं विचार करू शकतो? एवढ्या मोठ्या चुकीसाठी त्याचं मन कसं तयार झालं असेल बरं? मी फक्त रडत राहिले. मला काहीच कळत नव्हतं. या सगळ्याचं ओझं किती भयंकर आहे हे शब्दात सांगणं अशक्य होतं. मला त्याचं लहानपण आठवायला लागलं. तो लहान असताना बहिणीसोबत यायचा आणि येताच माझ्या मांडीवर येऊन बसायचा. आपल्या छोट्या आवाजात मला मावशी ऐवजी माझी माझी म्हणायचा. त्याचं ते गोड बोलणं ऐकून मी खूप हसायचे. इथे आल्यापासून त्याच्यात कधीच असं काही जाणवलं नव्हतं की तो इतकं घाणेरडंही करू शकतो. मी या विचारात हरवलेली असतानाच अचानक दरवाजावर टकटक झाली. तेजस आत आला. त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता. तो माझ्यासाठी पुन्हा एकदा चॉकलेटचं दूध घेऊन आला होता. तो अगदी साध्या पद्धतीने येऊन पलंगावर बसला. तो बसताच मी घाबरून उठले, उभी राहिले. जणू काही तो माझ्यासोबत काय करेल याची भीती मला वाटत होती. माझा हा बदललेला वागणं बघून त्याने आश्चर्याने म्हणाला, काय झालं मावशी? तुम्ही इतक्या घाबरलेला का दिसताय? सगळं ठीक आहे ना? हे घ्या दूध प्या आणि आराम करा. असं माझी तब्येत ठीक नाही आहे. तू इथून जा. मला झोपायचं आहे. माझ्या या कठोर बोलण्याने तो थोडा गोंधळला. त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा दाखवण्याचा अभिनय दिसत होता. त्याचं ते वागणं पाहून माझ्या मनात आलं त्याच्यावर हा अहवाल फेकून त्याला चपकार मारावी. पण मी स्वतःला आवरलं, कारण मला त्याला रंगेहात पकडायचं होतं. मी रागात आवरत पुन्हा सांगितलं, तू जा, मला झोपायचं आहे. माझं हे ऐकताच तो पलंगावरून उठला आणि बाहेर जाऊ लागला. जाताना तो म्हणाला, ठीक आहे मी जातो, पण दूध नक्की प्या. त्यामुळे चांगली झोप येईल तुम्हाला. तब्येतही सुधारेल. तो गेल्यावर मी तो दूध घेतला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिलं. खोलीचा दिवा बंद केला आणि झोपल्यासारखी पडली. पण मला खरं तर झोप नव्हती. मी वाट पाहत होते तो कधी खोलीत येतोय ते पाहण्यासाठी. 1 तास गेला, पण तो आला नाही. हळू मला खरंच झोप यायला लागली. मनात विचार आला, कदाचित त्याला शंका आली असेल का की मी झोपलेली नाही. इतकं सगळं घडल्यानंतर मी पूर्णपणे घाबरले होते. पुन्हा काही चूक होऊ नये याची काळजी वाटत होती. सकाळी अचानक दरवाजा जोरात वाजला तेव्हा माझी झोप उडाली. मी दरवाजा उघडला तर तेजस समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तो म्हणाला, मावशी तुम्ही ठीक आहात ना? रात्री मी खूप वेळ दार ठोकावत होतो, पण तुम्ही उघडलं नाहीत. मला खूप काळजी वाटली. त्याचा तो बनावटी काळजीचा सूर ऐकून माझा राग आणखी वाढला. मी संतापून म्हणाले, तुला माझी काळजी कशाला वाटते? तू कोण आहेस मला प्रश्न विचारणारा? असं म्हणत मी माझ्या खोलीत बाहेर पडले आणि थेट माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले. माझ्या शेजारची माझ्या वयाची एक मैत्रीण राहायची. तिच्याशी मी मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलायचे. पण ही गोष्ट मी तिला कशी सांगू हे मला कळत नव्हतं. तरीही माझी अडचण मोठी होती. मला गर्भपातासाठी कुणाची तरी साथ लागणारच होती, कारण माझा नवरा आलोक पुढच्या महिन्यात परत येणार होता आणि जर माझी गर्भधारणा जास्त दिवसांची झाली तर गर्भपात करणंही शक्य होणार नव्हतं. त्यामुळे मला शक्य तितक्या लवकर हा निर्णय घ्यायचा होता. मी माझ्या मैत्रिणीला माझ्या गर्भधारणेबद्दल सांगितलं नाही. ठरवलं दवाखान्यात गेल्यावरच सगळं सांगायचं. मी तिला एवढं सांगितलं, उद्या माझी डॉक्टरांकडे भेट आहे, माझी तब्येत ठीक नाही, तू माझ्यासोबत येशील का? ती लगेच तयार झाली. त्या दिवशी मी तिच्याच घरी थांबले. तेजसही घरी नव्हता. हे सगळं समजल्यावर तिनेच मला तिच्याकडे थांबायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी डॉक्टरांकडे जाणार होतो, पण मी तिथून माझ्या घरी परत आले तेव्हा माझ्यासमोर असं काही आलं की माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी पाहिलं, घरी आलोक आलेला होता. मला पाहत असताना मला मिठीत घेतलं आणि आनंदाने म्हणाला, कसं वाटलं माझं सरप्राईज? मी कित्येक वेळापासून तुझी वाट पाहत होतो. तुझा फोनही लागत नव्हता. तू कुठे होतीस? त्याच्या मिठीत पडताच माझे डोळे भरून आले आणि मी जोरजोरात रडायला लागले. मनात एकच विचार सुरू होता, आता काय होणार? गर्भपात कसा होणार? आलोक माझ्याकडे काहीतरी बोलत होता, पण मी माझ्या मनात दुःख कसंबसं दाबून ठेवलं होतं. नको, अजूनही मी त्याच्यासमोर हसण्याचा प्रयत्न केला होता. कशीबशी मी रात्रीचं जेवण बनवलं. जेवण झाल्यावर तेजस त्याच्या खोलीत झोपायला गेला आणि मी व आलोक आमच्या खोलीत गेलो. आलोक खूप थकलेला होता. थोडंसं बोलून तो लगेच झोपला, पण मला मात्र झोपायला पूर्ण रात्र लागली. मला झोपत येत नव्हती. मनात सतत एक विचार चालू होता, उद्या मी डॉक्टरांकडे कशी जाणार? गर्भपात कसा करणार? आता आलोक घरी आला आहे. जर त्याला सगळं सत्य कळालं तर माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. असाच विचार रात्रभर माझ्या डोक्यात चालू होता. सकाळी पाहिलं तर आलोक अजून झोपलेला होता. मी हळूच उठले आणि बाहेर येऊन सोफ्यावर जाऊन बसलेली पाहिलं. तेजस स्वतःसाठी चहा बनवत होता. तो स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि हसत म्हणाला, मावशी कसं वाटलं? आलोक काकांचं आश्चर्य. त्यांच्याकडे पाहताच माझ्या मनातला राग आणि तिरस्कार उफाळून आला. मी संतापून म्हणाले, किती बिनधास्ताने अभिनय करणारा आहेस तू. इतक्या निरागसपणे सगळं कसं करू शकतोस रे? तुला अजिबात लाज वाटत नाही का? एका बाजूला मला मावशी म्हणतोस आणि दुसऱ्या बाजूला मी इतकी त्रासले होते की काही विचार न करता मनात आलं ते बोलून गेले.
तो अजूनही आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. तो शांतपणे म्हणाला, मावशी तुम्ही काय बोलताय? मला काही समजत नाही आहे. मी असं काय केलं आहे की तुम्ही माझ्याशी असं बोलताय? मी रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि थेट माझ्या खोलीत गेले. आत पाहिलं तर आलोक अजूनही झोपलेला होता. मी कपाटातून अहवाल घेतला आणि परत तेजसकडे आले. तो तिथेच उभा होता. मी रागाने तो अहवाल त्याच्या चेहऱ्यावर फेकत म्हणाले, हे वाच आणि तुझा हा चेहरा घेऊन आलोक उठण्याआधी इथून निघून जा. मी हळू आवाजात पण कठोरपणे बोलत होते, कारण मला नको होतं की आलोकला याची जाणीव व्हावी. तेजसने तो अहवाल उचलून वाचायला सुरुवात केली. वाचता त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याआधीच माझ्या मनात भीती वाढत होती. जर आलोकला हे सगळं कळलं तर काय होईल? तो मला सोडून जाईल का? हे विचार करत करत मला कधी भोवळ आली आणि मी खाली कोसळले तेच कळलं नाही. शुद्धीवर आले तेव्हा मी स्वतःला दवाखान्यात पाहिलं. मी खाटेवर पडलेली होते आणि आलोक माझ्याजवळ बसलेला होता. त्याच्या डोळ्यात काळजी दिसत होती. मी त्याचा हात घट्ट पकडत म्हणाले, कृपया मला सोडून जाऊ नकोस. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. माझं बोलणं ऐकून तो माझ्याजवळ आला. मला मिठी मारली आणि शांतपणे म्हणाला, तू एवढी का घाबरतेस? मी तुला कधीच सोडून जाणार नाही. मी तुझे सगळे तपास पुन्हा करून घेतलेत. तू गरोदर नाहीस. कदाचित कुणाच्या तरी अहवालाशी तुझा अहवाल बदलला गेला असेल. तो पुढे म्हणाला, ना तू दोषी आहेस ना तेजसने तुझ्याशी काही चुकीचं केलं आहे. तेजस तुझ्यासोबत असं कधीच करू शकत नाही. तेवढ्यात माझी नजर तेजसवर गेली. तो रडत रडत उभा होता. मला शुद्धीवर पोहताच तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मावशी तुम्ही असं कसं विचार करू शकता? मी तुमच्यासोबत असं काही करू शकतो असं तुम्हाला का वाटलं? मला माझ्या आईत आणि तुमच्यात कधीच फरक वाटला नाही. मी कधीच कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने पाहिलं नाही आणि तुम्ही तर माझ्यासाठी आईसारखे आहात. तो रडत रडत सगळं बोलत होता आणि माझं डोकं लाजेने खाली झुकलं होतं. डॉक्टर आणि नर्स यांच्या निष्काळजीपणामुळे अहवालाची अदलाबदल झाली होती आणि त्या एका चुकीमुळे माझ्या भाच्याबद्दल किती भयंकर विचार माझ्या मनात बसले होते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा.